आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो, शेती व्यवसाय आहे, ज्येष्ठ नागरिक त्यांचा संपर्क असतो, त्यानंतर नोकरीमध्ये सगळे आपले कलिग्स असतात त्यांच्याबरोबर. त्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक सैनिकाबद्दल तुम्ही भावना निर्माण करा. आज घडीला भूकंप झाला, 6,000 माजी सैनिक तिथं गेले, त्यांना दाखवा हे इथं गेले म्हणून इथं कार्य होतं आहे. हेच रिटायर झाल्यानंतर आमच्यासारखे ज्यावेळेस रिटायर होऊन येतात तुम्ही विचारत नाही, पण तुम्ही आज का इथं शांततेने जगतायत? केवळ एक सैनिक तिथं ड्युटी करतो म्हणून त्यातलाच सैनिक एक इथं येऊन जातो. ही जाणीव करून देणं फार गरजेचं आहे लोकांना. तरच ज्यावेळेस आपण कोणाला काही सांगत असतो का आमच्या या सैनिकांनी इथं गेले, लेहचं माहिती सांगतो का आमच्यातलं एक सैनिक लेहला अशी ड्युटी करतो, इतकं टेम्परेचर असतं, असं तसं, त्यावेळेस त्यांना एक वेगळी आपुलकी तयार होती. त्यावेळेस त्याला कळतं का सैनिक काय असतं. तोपर्यंत महाराष्ट्रात तरी सैनिकाची किंमत काहीच कळत नाही अजून पण ती जाणीव करून देणं सुद्धा आपलं काम आहे.